नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील असं करावं या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था 26 सप्टेंबरला सिडको कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणार आहे। याबाबत सोमवारी संस्थेनं सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि बेलापूर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना निवेदन दिलं। यावेळी पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, रुपाली शिंदे आदी उपस्थित होते। केंद्राकडून दिबांच्या अधिकृत नावाची घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्त नाराज आहेत। या आक्रमक आंदोलनाने सरकारचं लक्ष वेधण्याचा निर्धार पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेमार्फत करण्यात आला आहे। नवी मुंबईतील उल्वे परिसरात शासनाच्या बंदी आदेशानंतरही रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मांस विक्री सुरू असून अन्न व औषध प्रशासन FDA याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे। मांस विक्रीमुळे परिसर अस्वच्छ होत असून कावळे आणि पक्ष्यांची गर्दी वाढल्याने विमान सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय। तज्ज्ञांच्या मते पक्षी विमान इंजिनात गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो, तरीही प्रशासन गप्प असल्याने संतोष काटे यांनी संताप व्यक्त करून तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। कोकण आणि रायगड जिल्ह्यात मनसेला मोठा धक्का बसला असून वैभव खेडेकर आणि सुबोध जाधव यांनी मनसे सोडून भाजपामध्ये प्रवेश केला। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोघांना पक्षातून बडतर्फ केल्याने नाराजी पसरली होती। अखेर इंदापूरहून हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मुंबईच्या दिशेने भाजप प्रवेशासाठी निघाले। दुखावलेले वैभव खेडेकर यावेळी म्हणाले की कोकणात भाजप 100% करणार, तर सुबोध जाधव यांनी सांगितलं की रायगड जिल्ह्याचा विकास फक्त भाजपच करू शकतो। दोघंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत। कर्जत तालुक्यातील टेंभरे आंबिवली परिसरातून चोरी गेलेल्या 11.5 लाख रुपये मूल्याच्या दुर्मिळ विदेशी पक्ष्यांची सुखरूप सुटका कर्जत पोलिसांनी केली। 17 जुलै रोजी रात्री 7 आफ्रिकन ग्रे पॅरेट, 1 ब्ल्यू गोल्ड मकाव आणि 1 स्कारलेट मकाव अशा 9 पक्ष्यांची चोरी झाली होती। पोलिसांनी चेन्नई, तामिळनाडूतून आरोपी अनिल रामचंद्र जाधव राहणार वावंढळ खालापूर वय 19 आणि राजेश सिंग माही उर्फ शमशेर सिंग राहणार दिल्ली वय 43 यांना ताब्यात घेतलं। रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडली। पोलिसांनी नागरिकांना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं। सुधागड तालुक्यातील खुरावळे फाटा ते वाघोशी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केलं। या आंदोलनाला भाजप नेते प्रकाश देसाई, पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। प्रकाश देसाई यांनी सांगितलं की प्रशासनाला सकारात्मक तोडगा काढण्यासाठी 100% भाग पाडू। अमित गायकवाड यांनी इशारा दिला की मागण्या जलद मान्य न झाल्यास पाली खोपोली राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन होईल आणि त्यास प्रशासन जबाबदार राहील। या रस्त्याची दुरवस्था आणि अपघातांचा धोका लक्षात घेता प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचं त्यांनी सांगितलं। पनवेलमधील वडाळे तलाव परिसरात वेगानं गाडी चालवणं, जोरात हॉर्न वाजवणं, स्टंट करणं आणि मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंवर पोलीस प्रशासनानं कारवाई केली। भाजपाचे उमेश इनामदार यांच्या प्रयत्नातून पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शाकीर पटेल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काहींवर दंड वसूल केला, तर काहींना कान पकडून माफी मागायला लावली। या भागात शाळा, महाविद्यालय असल्याने आणि नागरिकांच्या विनंतीनंतर ही कार्यवाही करण्यात आली। या कारवाईमुळे टार्गेट तरुणांना चांगलीच पोलिसांची चपराक बसल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे। भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 95वा हुतात्मा स्मृतिदिन गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी उरण चिरनेर गावात साजरा करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचं आयोजन चिरनेर ग्रामपंचायत आणि रायगड जिल्हा परिषद यांच्यातर्फे करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले, मावळचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित राहणार आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता। या धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो। अनंत चतुर्थीच्या वेळी गिरगाव चौपाटीवर साम टीव्हीच्या पत्रकारास पोलीस अधिकाऱ्यानं कानशिरात मारली होती, तर 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे 3 पत्रकारांना मारहाण करण्यात आली। या घटनांच्या निषेधार्थ नवी मुंबईतील सर्व पत्रकार एकत्र येऊन आंदोलन केलं। जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांनी निषेध व्यक्त केला। पत्रकारांवर वाढत्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत यावेळी पत्रकार संरक्षण कायदा तातडीनं अंमलात आणावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात असा इशाराही देण्यात आला।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय संघर्ष गाजत आहे। शिवसेना आणि भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। यामध्ये शिंदे गटाचे नेते डॉ. सुनील पाटील यांचा प्रवेश नाट्यमय ठरला। त्यांना घारे यांनी त्यांच्या घरातून थेट कार्यक्रमस्थळी नेलं आणि पक्षप्रवेश संपन्न झाला। या प्रवेशामुळे महायुतीतील आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसल्याचं समजतं। तसंच यावेळी खासदार सुनील तटकरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला प्रफुल्ल पटेल, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, सुनील शेळके उपस्थित होते। माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक शुद्ध पाणी असल्याने ते प्राधान्यक्रमाने देताना मनस्वी आनंद होत आहे, असं प्रतिपादन ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी केलंय। नांदी फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चौक बाजारपेठमधील 170 वर्षाच्या दगडी शाळेच्या आवारात आरो हा शुद्ध पाणी पुरवठा करणारा उपक्रम राबवण्याचा शुभारंभ सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला। सरपंच रितू ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रोत्साहन मिळालं, त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकतो, असं नांदी फाउंडेशनचे सीईओ गॅलरी यांनी सांगितलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।